आणि फायनली मी रेडी झालेले आहे आणि असा काहीसा माझा लुक आहे। तर मी रेड कलरची छानशी अशी साडी वेअर केलेली आहे। ब्लाउज ही खूप सुंदर आहे। आणि गुड मॉर्निंग एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे वटपौर्णिमेचा सण आणि तुम्हाला तर माहित असेल की हा सण सौभाग्याचा आणि बायकांच्या आयुष्यातला खूप विशेष आणि खूप मोठा असा सण असतो। या सणाला घरी पुरणपोळी बनते, बायका वडाला वगैरे जातात, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात। तर आज आमच्याही दिवसाची सकाळ खूप लवकर झालेली आहे, कारण की आज पुरणपोळी बनवायची आहे। आणि दुसरं म्हणजे असं की विहान झोपलाय तोपर्यंत मला सगळं काम करून घ्यायचंय। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्याच्यानंतर आज आमच्याकडे पुरणपोळी असते, सगळ्यांकडेच असते मोस्टली। तर पुरणपोळीचा बेत चालू आहे, पुरण शिजवलेलं आहे, माझी आवरलेलं आहे, मी आंघोळ वगैरे आणि आता बाकीची कामं करून घ्यायची आहेत। तर मग 12 वाजता वगैरे वडाला मी जाणार आहे। तर मी कसा वट पौर्णिमेचा सण साजरा करते हे पाहण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मी काही रील्स शॉर्ट्स वगैरे सुद्धा अपलोड करेल, ते सुद्धा बघा। आणि तुम्हाला या सगळ्याचं नोटिफिकेशन मिळवायसाठी किंवा मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करते ते तुम्हाला माहीत करून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। आणि प्लस माझे इन्स्टाचा पेज सुद्धा आहे, तुम्ही तिथे सुद्धा मला नक्की फॉलो करू शकता। सो स्टे ट्यून। जसं की तुम्हाला म्हटलं की मला पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करायचा आहे, पण म्हटलं चला सगळ्यात पहिले देवपूजा वगैरे करून घ्यावी, नंतरच बाकी सगळी सुरुवात करावी। आणि विहान इथे झोपलेलाच होता, पण आता व्हॉइस ओव्हर करताना तो माझ्या जवळच आहे आणि तो मला सारखा डिस्टर्ब करतोय की आई नको रेकॉर्ड करू, आई नको बोलूस, मला बोलू दे, मला बोलू दे। त्याचं काही नेहमी बडबड चालूच असते। लहान मुलांचं असंच असतं की त्यांना असं वाटतं की सगळा वेळ आपल्यासाठीच आहे आणि त्यांनी सगळा वेळ आपल्यालाच द्यावा असो। पण त्याच्यानंतर मी माझं लसूण वगैरे सोलून घेतलं, कारण की मसाला वगैरे बारीक करायचा होता आणि मिक्सर वगैरे तर काही फिरवता येणार नव्हता लवकर, कारण की जोपर्यंत विहान उठत नाही तोपर्यंत मला नाही काही करता येणार। डाळ किंवा शिजली नव्हती, मी डबल शिजवलेला, मग तोपर्यंत म्हटलं बाकीची तरी ऍटलीस्ट कामं करून घ्यावी। मग इथं मी भजीला वगैरे भिजवलेलं आहे, सगळं बारीक वगैरे करून टाकलेलं, लसूण कांदा चिरलेला आहे, पीठ टाकलं, ओवा वगैरे टाकलेलं आहे, सगळं झालं याच्यात। आता म्हटलं फक्त भिजवून ठेवा आणि पण नंतर म्हणजे न पाणी टाकता आणि नंतर मग जेव्हा खायचे तेव्हा गरमागरम भजी करायची। तर आमटीचे सुद्धा बारीक करून झालेलं आहे, फक्त डाळ शिजायची वाट बघते। आणि खूप वेळ झाला थोडासा चहा प्यायची इच्छा झाली, मला चहाही बनवला। आज तर उपवास असतो तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत वडाची पूजा आपण करत नाही तोपर्यंत काही खात नाही। तर म्हटलं चहा तरी थोडासा घ्यावा, काल पण चहा घेतला नव्हता। तसं एक एक चालू आहे माझं आवरायचं। आणि विहान आणखी झोपलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं चालू आहे। आणि आता आपली डाळ पण छान शिजलेली आहे फायनली, तर ते पण मी आता करून घेते, पुरण वगैरे बारीक करून घेते। मग डाळ मला दुसऱ्यांदा शिजवावी लागली, कारण की पहिल्यांदा चांगली शिजलीच नव्हती आणि मग मी ती दुसऱ्यांदा शिजवून घेतली। आता म्हटलं पटकन त्याच कुकरमध्ये थोडासा वॉश करून त्याच्यामध्ये राईस पण शिजायला टाकावा, म्हणजे नंतर फक्त पोळ्याच थोड्या लाटायच्या राहून जातील। आणि त्याच्यानंतर 11-12 वाजता खाली पण जायचं होतं, तर म्हटलं पटकन जेवढं काम होईल तेवढं करून घ्यावं। आज काही मी इंद्रायणी तांदूळ लावणार नव्हते, इकडे मोस्टली तर इंद्रायणीच असतं, पण आज चला म्हटलं आंबेमोहर तांदूळ लागला, याचा सुद्धा राईस खूप छान होतो। आणि मग तेच मी करत होते इथे। आणि दुसरं म्हणजे परत मला रेडी व्हायला पण खूपसा टाइम जाणार होता। स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आणि आता 12 वाजता म्हटलं खाली जायचं, सगळ्यांचं ठरलं की 12 वाजता आपण खाली येऊ। तर इथे सोसायटीमध्येच पूजा करायची आहे आणि पूजेचं ताट पण रेडी केलेलं आहे, आता फक्त मला रेडी व्हायचं बाकी आहे। तर तुम्हाला पूजेचं ताट पण दाखवते मी। आणि इथं माझं पूजेचं ताट रेडी केलेलं आहे मी। तर तुमच्या ताटामध्ये काय काय असते हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर मी इथे माझ्या ताटामध्ये गहू, आंबा, वस्त्र, पानाचा विडा, दोरा, त्याला सुदगुंडी सुद्धा म्हणतात, हळदी कुंकू, तांदूळ, पुरणपोळीचा नैवेद्य, त्याच्यावरती भातोडी, राईस, तूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, असं सगळं घेतलं होतं। आणि त्याच्यानंतर मी सुद्धा रेडी झाले होते। तर मी रेडी म्हणजे माझं फुल रेडी नव्हते झाले, आणखी मी साडी वगैरे वेअर करायची राहिली होती। थोडंसं मेकअप वगैरे केला होता मी, टचअप केला होता थोडंसं नॉर्मल। आणि ही अशी रेड कलरची साडी मी वेअर करणार होते, खूप दिवस झाले साडी घेऊन, पण वेअर करायची काही होतच नव्हती। चला म्हटलं आज खूप छान सण आहे आणि ती वेअर करून। आणि फायनली मी रेडी झालेले आहे आणि असा काहीसा माझा लुक आहे। तर मी रेड कलरची छानशी अशी साडी वेअर केलेली आहे, ब्लाऊज ही खूप सुंदर आहे आणि मेकअप पण ठीकठाकच केलेला आहे। आणि ही साडी मी फर्स्ट टाइमच वेअर केलेली आहे आणि आज वट पौर्णिमेनिमित्त मी वेअर केली आणि मला रेड कलर घालायचाच होता वट पौर्णिमेला, सो म्हटलं आज ही साडी घालावी। सो साडी खूप छान दिसते आणि मला पण खूप आवडली। ही साडी मी ऑनलाईन घेतली होती 3 ते 4 वर्षापूर्वी,
तर असा काही याचा लुक आहे. आणि मी रेडी होऊन खाली जायला निघाले होते. विहानला मी यांच्याजवळ घरीच ठेवलं होतं. म्हटलं खाली जाऊन मला तू पूजा वगैरे करूच देणार नाही. सो मग मी जाता जाता असा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि निघाले खाली जायला. खाली ऑलरेडी 4-5 जणी होत्या आणि बाकी आणखी कोण काही आले नव्हतं. म्हटलं ठीक आहे, पटकन आपण पूजा करून घ्यावी, कारण की नंतर सोसायटीतले सगळे येणार म्हटल्यावर गर्दीच होणार आणि मग शांततेत पूजा पण करता येणार नाही. तर अशी मी इथे पूजा करून घेत होते. देवाला आणलेलं नैवेद्य, वस्त्र, पानाचा विडा, हळदी, कुंकू, तांदूळ जे काही आणलं होतं मी ते सगळं देवा म्हणजे आपल्या वडाच्या झाडाला अर्पण केलं. त्याच्यानंतर जो आंबा आणला होता तो आणि गहू सुद्धा अर्पण केलं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी डाळ घेऊन जातं, कोणी गव्हाचं पीठ घेऊन जातं. मी जिकडे राहते मी तिकडच्या पद्धतीने थोडंफार करते, थोडंफार जे आमचं पहिल्यापासून आहे चालत आलेलं ते करते. तर असं काही नाही, शेवटी सगळं मनोभाव केलेलं महत्त्वाचं असतं. बाकी तुम्ही वेगवेगळं केलं तरी काही फरक पडत नाही. इथे सुद्धा आलेल्या बरेच जणी होते, त्यांचं सुद्धा वेगवेगळं होतं प्रत्येकाचं. काही बायकांचं तांदूळ होतं, काही बायकांचं गहू होतं, काही ओटीला काही जणांनी पीस आणले होते, काही जणी नव्हते आणले, काही जणांनी आंबे वगैरे आणले होते, काही जणांनी केळी सुद्धा आणलेली होती. तर असं काही नसतं, फक्त मनोभावे पूजा करणे हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सो मी पण इथं वडाच्या झाडाची पूजा वगैरे केली, आरती वगैरे केली, अगरबत्ती लावून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं 7 फेरे मारून घ्यावे. तर 7 फेरे का मारतात ही गोष्ट मी काय तुम्हाला सांगणार नाही, सगळ्यांनाच माहीत असेल. पण वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे तुमच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळते याच्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. हे त्याचं एकदम शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन आहे. याच्यासाठीच पूजा केली जाते किंवा 7 जन्मी आपल्याला हाच नवरा मिळावा, त्याला चांगलं दीर्घ आयुष्य मिळावं याच्यासाठी पूजा केली जाते. तर हे मानून सगळेजण पूजा करतात. तर इथे माझी पण ऑलमोस्ट पूजा झालेली आहे आणि फक्त आता फेरे वगैरे मारायचे बाकी आहेत. ते झालं की आपली पूजा वगैरे संपन्न होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग मी घरी जाईल. पण जाता जाता पहिले फोटो वगैरे क्लिक करणार आहे, कारण की बायकांच्या आयुष्यात फोटोजला खूप महत्त्व आहे सध्या. आणि कसं असतं की फोटो वगैरे काढले तर आपल्या मेमोरीज राहतात की लास्ट इयर आपण असं केलं होतं किंवा मागच्या वर्षी आपण असं केलं होतं, असं झालं होतं. तर हे खूप छान राहतं आठवणीत आणि सध्या फोनच्या माध्यमातून का होईना ते आपल्याला आठवणीत राहिलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मी पण माझे तिथे खाली फ्रेंड आले त्यांना म्हटलं की तुम्ही माझा व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करा आणि मला तुमच्यासोबत पण माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायचा होता. त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यातल्या डेली लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही सुद्धा मला खूप छान प्रतिसाद देता आणि तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असे छानसे व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर माझी पूजा वगैरे झाली आणि आमचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच छान आला नाही. मला असा उभा व्हिडिओ हवा होता जो की मला स्टेटसला वगैरे सगळीकडे लावायला होता. पण व्हिडिओ हा आडवा होता म्हणून मी काय केलं, पुन्हा सगळ्या बायका फेऱ्या मारत होते त्यांच्यासोबत असंच ॲज अ ॲक्टिंग म्हणून त्यांच्यासोबत पण मी फेरी मारून घेतली. असंच दोरा वगैरे हातात घेतला नव्हता, फक्त असंच 2 राऊंड मारून घेतले. वडाची पूजा वगैरे करून आलो आता जस्टच. 1 वाजून गेलेत ऑलरेडी आणि खूप भूक लागली, त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. आणि विहानचं सुद्धा खाऊ राहून गेला होता, म्हणजे त्याला 1 वाजताच मी खाऊ चारते तर त्याचा पण टाइम झाला होता. मग आले पहिले सगळं साडी वगैरे काढून आहे या ड्रेसमध्ये आले आणि मेकअप काढायचा राहून गेला आणि मग चला पहिले विहानला खाऊ चारून घ्यावा आणि मग नंतर आपणही जेवण करावं. इकडे विहानचा खाऊ चालू आहे. शिव पुरणपोळी खातो तू? पुरणपोळी गंदा कशा गेला तो?